मध्यरात्री सुरू झालेला पाऊस सकाळपर्यंत कायम सुरू होता आणि या पावसामुळे काय परिस्थिती झाली शिरूर शहरात आपण पाहू शकतो। आपण सध्या शिरूर शहरातील सिंदफणा नदीकाठी आहोत आणि ही जी घरे आहेत ही नदीकाठी घरे बांधलेली आहेत या लोकांनी आणि या ठिकाणी सकाळी पाणी कशा पद्धतीने होतं या परिसरात जे मंदिर आहे सिद्धेश्वराचं त्या मंदिराला देखील वेढा पडला होता आणि हे घराचं अंगण आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं हे पूर्ण पाणी या परिसरात होतं आणि आता सगळा चिखल या ठिकाणी आहे। या ठिकाणच्या घरांमध्ये देखील पाणी शिरल्यानं या ठिकाणच्या रहिवाशांचं मोठं नुकसान झालंय। संसारोपयोगी साहित्य सगळ्या पुराच्या पाण्यात भिजलंय। या ठिकाणी घरामध्ये अक्षरशः चिखल झालाय अशी परिस्थिती ही सगळी आपण शिरूर शहरात पाहू शकतो। आपण सध्या जे गुंजाळ कुटुंब या नदीकाठी राहत होतं त्यांच्या घरात आहोत आणि घरातली ही परिस्थिती आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं रात्री झालेला जो पाऊस आहे त्या पावसानंतर या ठिकाणी घरामध्ये देखील पाणी शिरलं होतं आणि घरात अक्षरशः हा चिखल निर्माण झालाय। काय सांगाल, रात्री ज्यावेळेस पाऊस सुरू झाला त्यावेळेस सगळे तुम्ही झोपेमध्ये असाल, काय परिस्थिती नेमकी होती? झोपेमध्ये पाऊस चालू होता। चारच्या सुमारात पाणी भरपूर आलं। रात्री 1:30 वाजल्यापासून पाऊस चालू होता तर 4 वाजता पाणी आलं। तर पाण्यामुळे काय झालं, पण सुधारताच नाही आलं। म्हातारी माणसं होती, आम्ही उठवायला प्रयत्न केला, सामान जागेवर सोडून दिलं। समजा काय काय नुकसान झालंय, काय काय साहित्य भिजलंय? पूर्ण सामान गेलं, खाण्यापिण्याचं काही नाही राहिलं। कुलर टेप काय काय काहीच नाही राहिलं। असं पाठीमागलं भिंत समोर पाठीमागलं समजा भिंत पडल्यात, ते पडायचं म्हणजे पाण्याचे जे वस्तू होणारे ते गेले। धान्य धान्य जे साचलं पूर्ण गेलं आमचं सारं, काही सुद्धा राहिलं नाही। धान्य गेलं, सारं गेलं, घर पडलंय पाठीमाग, म्हणजे असं राहायसारखं हेच राहिलं नाही। कपडे लत्ते सारे गेलेत आणि आम्ही काय आता कारखाना करूनच केलेलं आहे ना। हा, ऊसतोडीच आता जायचंच होतं, हे दसरा झाला हा 17 तारखेला जायचंच होतं, ते असं घटना घडली। सकाळपासून कोणी प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आले आले नाहीत। नक्कीच आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं हे नदीकाठी बांधलेले हे सगळे घरं आहेत आणि या घरामध्ये आता पाणी शिरल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि एकंदरीतच जर या ठिकाणी पाहिलं तर प्रशासनाचा अजून कुठलाही अधिकारी या ठिकाणी पोहोचलेला नाही आहे आणि यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती अतिशय गंभीर आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठी लोकवस्ती आहे त्या लोकवस्तीमध्ये पाणी शिरलं आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे। सध्या सुद्धा ही जी सिंदफणा नदी आहे ती दुथडी भरून वाहते आणि यामुळे आता जी परिस्थिती घरात निर्माण झाली आहे ती पाहून कुसुमाग्रजांची जी कविता आहे तीच आठवण्याचं काम या रहिवाशांना आहे। कारण या स्थितीत जे परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण आपण पाहू शकतो कशा पद्धतीने अगदी घरातील जे संसारोपयोगी साहित्य त्यामध्ये अक्षरशः पाणी साचले आणि या 4 भिंतीत ही नदीच वाहून गेली आहे आणि जी परिस्थिती निर्माण झाली त्याला तोंड देण्याची वेळ आता या रहिवाशांवर आली आहे। एकंदरीतच आता प्रशासन यांच्यापर्यंत कधी पोहोचणार आणि ही मदत कधी मिळणार, कारण संसारोपयोगी साहित्य सगळे भिजले, घरात अक्षरशः चिखल निर्माण झालाय। अशी ही सगळी परिस्थिती आपण पाहू शकतो कशा पद्धतीने शिरूर शहरातल्या सिंदफणा नदीकाठी निर्माण झाली आहे। एकंदरीतच आता प्रशासन या ठिकाणी पोहोचून कधी मदत करणार असा प्रश्न या रहिवाशांकडून विचारला जात असून जी परिस्थिती ही निर्माण झाली त्यामध्ये मार्ग काढण्याचं देखील आवाहन आणि मागणी केली जाते। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।